तुम्ही म्हणतात की सरकारला तुम्ही कोणाला पाडायचं सांगितलं नाही, सरकारने फसवणूक केली म्हणून सरकारला पाडा तुम्ही म्हणतायत. पण मग संभाजीनगरमध्ये काय झालं? संभाजीनगरमध्ये एक ओबीसी उमेदवार होता जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होता, जे विरोधी पक्षाकडनं होता. समोर सत्ताधारी पक्षाचा एक मराठा समाजाचे उमेदवार होते. तिथे काय झालं मग नेमकं? तिथे जात बघून मतदान केलं गेलं की सरकारने फसवून मतदान केलं गेलं? नाही, असं विश्लेषण नाही करता येणार. कारण समाजाला सांगताना काय सांगितलं, तुम्ही कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा. समाजाने ठरवलंय. बरं, आम्ही राजकारणात नव्हतो, जाण्याचा उद्देश पण नाही आमचा. मग तर साताऱ्यात मध्ये सुद्धा आलेत, जळगाव मध्ये सुद्धा आलेत, मग त्याला काय म्हणणार आहेत? खूप जागेवर आलेत ना, त्याला काय म्हणणार आहेत? मग तिथं काय मराठ्यांनी मतदान नाही केलं? खूप आलेत, बीजेपीचे पण आले. मग काय मराठ्यांनी मतदान नाही केलं असं होणार आहे का? मराठ्यांना सांगितलं फक्त राज्यातल्या तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, पण मत मात्र एक शिक्का चाललं पाहिजे. आपल्या लेकरासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे आणि पुन्हा करणार आहेत आम्ही. हो, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा आम्ही ताकदीनं एकजुटीनं पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवणार आहे. आम्ही एक तर 288 उभा करणार. 13 तारखेच्या नंतर निर्णय घेणार आम्ही बैठक घेऊन. नसतात 288 पाडायचे का निवडून आणायचे याच्यावर निर्णय घेणार आहे. बरं, नक्की काय म्हणजे काय लाईन आहे? तुम्ही 288 जागेत उमेदवार उभे करणार आहात मनोज भाऊ, की तुम्ही पुन्हा यावेळेसच्या निवडणुकांसारखं की इथे आव्हान करणार आहात फक्त की अमुक अमुक उमेदवार पाडा किंवा समाजाने एक गठ्ठा मतदान करा? काय नक्की तुम्हाला वाटतं काय केलं पाहिजे? दादा, मी समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कधीच कोणताच निर्णय घेतलेला नाही, कधीच. समाजाची बैठक घेऊन ते ठरवणार आहेत 288 उभा करायचे का 288 पाडायचे. आणि एकदा ठरलं की त्याच मात्र आम्ही ठाम राहतो, फिरून बदलत नाही. तुम्ही आता म्हणतात 288 जागा पाडायच्या की लढवायच्या आम्ही ठरवणार आहेत, आम्ही त्याचा निर्णय घेऊ. तुमचं जर तुम्हाला असं वाटतं की इतकी ताकद आहे आणि हे तुमचं आंदोलन राजकीय नसेल तर मग इतकी ताकद जर असेल 288 जागा ठरवायची तर मग स्वतःच का तुम्ही रिंगणात उतरू नये? थेट प्रतिनिधीच पाठवून निर्णय करून घ्यावा. मनोज जरांगेंनी आपले 288 उमेदवार मैदानात उतरवणार आहेत ना, ते जास्ती बरं नसेल का? समाजाला विचारून आम्ही